हो, मी नोट डाऊन केलंय आणि तुमच्या मिसेसचे रिपोर्ट्सही मी बघितलेत. हो, मी बोलून घेते डॉक्टर विक्रांतशी. तुम्ही नेक्स्ट वीकमध्ये त्यांना घेऊन आलात तरी चालणार आहे. ओके. यू वेलकम. हॅव अ नाईस डे. हॅलो. हा मनू, बोल आजी. संध्याकाळचं काय आहे तुझं? का ग? अगं शकू त्यांच्याकडे जायचंय. मी आणि हे जाणार आहोत. तुला पण बोलवलंय. मी नाही येणार, तुम्ही जा. का ग, तुला हॉस्पिटलमध्ये काम आहे का? तसं नाही, पण मला नाही यायचं शकू मावशीकडे. मला माहिती आहे आजी तू मला तिथे का नेणार आहेस. तुझ्या डोक्यात ना सध्या एकच विषय चालू आहे. तेच तुमचं काहीतरी ठरलं असणार. दाखवा दाखवीचा कार्यक्रम. मग तुम्ही काय करता विचारणार. मला नाही सांगायचं कोणाला काही आजी, प्लीज. अगं मनू, मी तसं काही म्हंटलंय का? सगळं तूच काय ठरवतेस? कोण कोण येणार आहे तिथे आणखीन? सुधा आत्या आणि तिचा मुलगा यतीन येणार आहेत. आणि मंगल मावशी पण येईल. आता यात तुला न येण्यासारखं काय आहे? साधं नुसतं गेट टुगेदर आहे. जाऊया ना ग मनू. मी नाही येणार. आणि आजी प्लीज तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मला यात अडकवण्याचा प्रयत्न नका करू. हे बघ मनू, तुझ्या डोक्यात जे हे भूत आहे ना ते आधी काढून टाक. लग्न हा शब्द तरी मी उच्चारला होता का? हे बघ, मी तुझ्यावर कसलीही जबरदस्ती करणार नाहीये. तुला यायचं तर ये, नाही तर नको येऊ. मी आणि हे जाणार आहोत. ठेवते फोन. काय ग, येते ना ती? मला नाही माहिती. अगं ती काय बोलली ते तर सांग मला. मला ना या मनूचं काही कळेन असंच झालंय. अहो, मी नुसतं शकूताईंच्याकडे जायचंय असं म्हटलं तर त्याचा संबंध तिने लगेच लग्नाशी लावला. म्हणे तुम्ही तिकडे परस्पर दाखवा दाखवीचा कार्यक्रम वगैरे कराल, मी नाही येणार. पण असं का वाटलं तिला? तेच तर कळत नाहीये ना. आपलं काय चुकतंय माहितीये का? आपण या मुलींना सारखं विचारत बसतो. त्यांना सरळ सांगायला पाहिजे की आम्ही हा मुलगा पसंत केलाय, तुझं काय म्हणणं आहे ते सांग. विचार करायला वेळ दिला ना की मग झालंच, संपलंच सगळं. अगं आपली मनू आजकालच्या मुलींसारखी नाहीये. ती कदाचित आपला विचार करत असेल. तिला आपली काळजी वाटत असेल की आपलं काय होईल. तुमचं आपलं हे एक बरं आहे. एकदा एक म्हणता आणि दुसऱ्यांदा दुसरं. अगं आपण जुन्या पिढीतली माणसं. त्यावेळेचा काळ राहिलाय का आता? त्यावेळेला कोण विचारत होतं आपल्याला? लग्न करायचं आणि ते टिकवायचं एवढंच माहित होतं आपल्याला. नाहीतर काय. आणि आता बघा ना या मुलींचं, त्यांच्याच अटी एवढाल्या. अजूनही तेच म्हणेन मी. आपली मनू उगीच अडवून धरणारी नाही. अगं तिच्या मनात काहीतरी असणार. लग्नाच्या विषयापासून इतकी का पळतीये तीच कळत नाहीये. तेच शोधून काढायला पाहिजे आपल्याला. तिच्याशी नीट बोलायला पाहिजे. मनू, तू काय आयुष्यभर एकटी राहणार आहेस का? आपल्याला ना आयुष्यभर कोणाची तरी साथ लागते. एकटेपणा फार वाईट असतो ग. तुझ्या मनात जो गोंधळ आहे ना तो कुणाशी तरी बोलून संपव एकदाचा. मग मी नाही लागणार तुझ्या मागे. पण लग्नच करायचं नाही असं मात्र चालणार नाही. एक्सक्यूज मी मॅम. मॅम रिसर्च फाईल पार्ट 1 रेडी आहे का? निर्मला मॅमनी मागवली आहे. मी देते तुला कंप्लीट करून. आज ना जरा वेळ लागला बाकीच्या कामांमुळे. काही हरकत नाही, मी थांबते ना. सारिका, हे सगळं 5 मिनिटात होण्यासारखं नाहीये ग. मला वेळ लागेल अजून. वाह, ठीक आहे, काही हरकत नाही. असंही मला निर्मला मॅमनी बोलावलंय, सो मी त्यांच्याकडे जाऊन येते काही वेळात. ठीक आहे? ओके, ग्रेट. थँक्यू.
मॅम आणटी फाईल इथे. फाईल नाही दिली त्यांनी. ती मेल करते का मला? ॲक्च्युली त्यांनी फाईल अजून कंप्लीट नाही केली आहे. म्हणजे रिसर्च पार्ट 2 अजून कंप्लीट नाहीये. मी तिला सांगितलं होतं की हे काम वेळेतच व्हायला पाहिजे म्हणून. हे सबमिशन करायची एक डेट दिलेली आहे मी समोरच्याला. मी तिला सुरुवातीलाच सांगितलं होतं या हॉस्पिटलमध्ये काम करायचं असेल तर सगळं वेळेतच व्हायला हवं. कामाच्या बाबतीत चालढकल केलेली मला आवडत नाही. मॅम ॲक्च्युली त्या म्हणाल्यात की मी थोड्या वेळात कंप्लीट करून देते म्हणून. हॅलो. हॅलो निर्मलाताई, जरा 2 मिनिटं बोलू का तुमच्याशी? हां बोला. मला ना तुमच्या कानावर एक गोष्ट घालायची होती. आमची मनू म्हणजे मानसी हो, हल्ली तिथे नीट काम करते का हो? हो म्हणजे का विचारताय तुम्ही? म्हणजे हल्ली ना ती जरा अस्वस्थ असते. मला आणि तिच्या आजोबांनाही कळत नाहीये की नेमकं काय झालंय. म्हणजे अहो पटकन कशाचाही वेगळा अर्थ काढते ती, आणि अशी नव्हती होती. म्हणून ना जरा काळजी वाटते की काही गडबड तर नाहीये ना. ॲटलिस्ट मला तरी काही कल्पना नाहीये. मी जरा एक विनंती करू का तुम्हाला? हां बोला. तुम्ही जरा बोलून बघाल का तिच्याशी? म्हणजे काय आहे की तुम्हाला ती फार मान देते. तुम्ही जर बोललात ना तर कदाचित मोकळेपणाने बोलेल ती. अहो आम्ही आता म्हातारी माणसं, आम्हाला कळतच नाही या मुलींशी कसं बोलावं ते. मग बोलाल ना? सॉरी, म्हणजे मी जरा त्रासच देतेय तुम्हाला. नाही तसं त्रास वगैरे काही नाही त्याच्यात. ठीक आहे मी बोलते. थँक्यू. हां ठेवू? बरं ठेवते. तू फक्त तिचं काम झालंय का बघ. बरं तिला येऊन काय विचारायचं ते मी विचारेन. ठीक. ओके थँक्यू. तू होगी 1 2 2 ओ कुड़िए what to do ओ हो गई मुंडे दी पतंगा वर्गी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू करदी क्या हुआ? अरे काय चाललंय तुमचं? किती ओरडताय तुम्ही? बाहेरपर्यंत आवाज जातोय ना, मला ओरडा बसेल उगाचच. बर ओके, आपण एक काम करूया, आपण थोडा वेळ म्युझिक बंद ठेवूया, मग परत लावूया. इज दॅट ओके? ए मोनिका, तेरे उस अंकल को बुला ना, मुझे ना उनके साथ डांस करना है. कौन? नानू मामा? इतने अजूबा का? प्लीज वो नहीं यार, वो है ना वो हैंडसम से है ना जिनसे इंट्रोड्यूस करवाया था तुमने. इंट्रोड्यूस कर एक मिनट. मोहन काका? एग्जैक्टली. बुलाना, मुझे उनके साथ डांस कर रहा है. काही हा सुना ना, आता जास्त होत आहे. काही बोलू नकोस. बघ ना ग, काही बोलतीयस. तुम चुप रहो. मुझे ऐसा लगता है कि शायद वो मुझे पसंद करते हैं. बुलाना मोनिका. तू पागल है क्या? हो, ये वेड़ी है क्या जरा? अरे तेरे से पहले मेरे को घर से बाहर निकाल देंगे और फिर तुझे भी. गुड आइडिया, मैं उनको लेकर भाग जाऊंगी.
ही आणि आजोबा. शाळा. ओके ओके लेट्स स्टार्ट. मानसी 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 सर मगाशी मी पण आले होते, मी पण त्यांना उठवायचा प्रयत्न केला, मी खूप हाका मारल्या पण त्या नाही उठल्या. I'm fine. रिलॅक्स. सारिका साखर पाणी घेऊन ये. I'm fine, विक्रांत. सिरियसली फाईन. मी हे कम्प्लीटच करत होते. अर्ध्या तासातच बाकी आहे. उलटा. हे घे. विक्रांत आय एम फाईन. घे. त्या मला काहीच झालं नाहीये. मी मगाशी उठवत होती त्यावेळेस उठली का नाहीस तू? माझी ना काल रात्री नीट झोप नाही झाली म्हणून कदाचित. बट आय एम फाईन ना. विक्रांत हिला घरी नेऊन सोड. शी नीड्स रेस्ट. ओके. नाही आता मी माझं थोडंच उरलंय. मी अर्ध्या तासात तुम्हाला कम्प्लीट करून देते. आत्याने सांगितलंय ना उद्या करते. ओके चल निघूया. विक्रांत नो. एक दिवस लवकर घरी जाऊन आराम केलास तर काही बिघडणार नाही. आता फक्त अर्धा तास. नो ते उद्या कर. आत्याने सांगितलंय ना उद्या करते. ओके चल निघूया. विक्रांत आय मॅनेज दिस. ओके. आणि हां उद्या बरं वाटत नसेल तर नाही आलीस तर चालेल. टेक रेस्ट. उठा. चल या टेक केअर. चल चल चल. बाय. हिरो बरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणींची झुंबड. ट्रॅफिक जॅम. हिरोईनची समजूत काढण्यासाठी हिरो स्वतःचं शूटिंग सोडून हिरोईनच्या सेटवर पोहोचला. हिरोच्या हिरोईनवरच्या अतिप्रेमामुळे युनिट ताटकळत. इंग्लिश मॅगझिन मध्ये आजकाल मराठी बातम्या यायला लागल्यात का? कळतं ग तुला? मोहन मला ना सगळं कळत. हो नाही पण मला एक गोष्ट कळत नाहीये. ह्या लफड्याच्या बातम्या ज्या ह्या कोण देतं ह्यांना? मला कसं कळणार? मी मॅगझिनची रिपोर्टर आहे का? नाही मुद्दा तो नाही. माझा फक्त मुद्दा एवढाच आहे की चल मोनिका अभी हम लोग निकलते हैं. ओके. आणि मोनिका काळजी घ्या. अगं हो टेक रेस्ट हा प्लीज.
लोग भी ना यार कमाल करते हो। एक तो इतना लाउड म्यूजिक लगाकर उसको इतना सताया और आप कह रहे हो कि टेक रेस्ट, और वो क्या काळजी घे। इट्स एब्सोल्युटली ओके गर्ल, इट्स ओके। चलो बाय 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 गो, चल बाय। बाय मोहन अंकल। बाय बाय। अंकल मानसी, काय झालं तुला अचानक असं? खरंच काहीच झालं नाहीये। काहीच नाही असं असूच शकत नाही मानसी। तू एका डॉक्टरशी बोलतेस हे विसरू नकोस। मला काल रात्री झोप नाही लागली, म्हणून जरा थकवा आला असेल, बाकी काही नाही। का नाही आली झोप? काही स्पेसिफिक कारण नाहीये। तू सांगत नाहीयेस मानसी, लपवतीयस। नाही खरंच। खोटं। खोटं का बोलेन मी तुमच्याशी? पण तू खरं सुद्धा सांगत नाहीयेस। ठीक आहे, खरं काय ते मला कळेलच, पण ते जर तू सांगितलं नाहीस ना तर मी काहीच बोलणार नाही। खरंच सांगावं असं काहीच नाहीये। उलट ना मीच तुमच्यावर रागवलं पाहिजे। उगाच तुम्ही मला ड्रॉप करायला आलात। उगाच? हो। त्यामागे तुझी काळजी होती। घरी जा आणि आराम कर। मी परत सांगते विक्रांत, मला मानसी, तुला खरं सांगायचं नाहीये तर ठीक आहे, पण ऍटलिस्ट काहीच झालं नाहीये असं तरी नको म्हणूस। कारण खोटं बोलण्याची कला तुझ्याकडे नाहीये। आता मात्र हद्द झाली बरं का। ह्या मोनिकाचं सगळं अति होत चाललंय। हो ना, कितीही नाही बोलायचं ठरवलं तरी बोलायला भाग पाडलंच या मुली। खरं सांगू का, मला सुद्धा त्या मुलीनं बऱ्या घरच्या नाही वाटल्या। मी काय म्हणतो, मित्र कसे असावे या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न नाही का? छान, म्हणजे हे सगळं तुला मान्य आहे? नाही मान्य नाहीये रे। एवढंच म्हणायचं की असे जर मित्र असतील आपल्याला किंवा मैत्रिणी असतील तर त्यांना घरी आणू नये, हा एक पर्याय आहे। मी तर म्हणेन अशा मुलींशी मैत्रीच करू नये। सगळ्याच काय वाईट नव्हते। हेच नकोय मला। या मुलींना ना कुठल्याही गोष्टीचं भान नसतं, आणि मोनिका आता मला त्यांच्यातलीच वाटू लागली। आणि काय रे मोहन, तुला काय गरज आहे कोण चांगली आणि कोण वाईट हे सांगायची? थांबा 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 थांबा, विषय सगळा भरकटतोय। ही मोनिकाची थेरं आपल्याला थांबवायला हवीत। कोणीतरी खडसावून सांगायला हवं तिला। मान्य आहे ना, पण त्यासाठी एवढी बोंबाबोंब करू नको। नको म्हणजे? अरे आवाज वाढवल्याशिवाय कोणाला ऐकू येत नाही, आणि मी ऐकून घेणाऱ्यातला नाही। या मोनिकाच्या वागण्यावर मी बोलणार म्हणजे बोलणार, मग घरात महायुद्ध झालं तरी चालेल। बाकीचे नंतर, आधी याला थांबवायला पाहिजे। नाही, हे सगळं थांबवण्याचा एक उपाय आहे माझ्याकडे। विक्रांत,